बोला की. कुठून कुठून ऑर्डर आल्या? सुरत वरून आहेत त्या, बेंगलोर वरून आहेत त्या, नाशिक वरून आहेत त्या. तर आज आपल्याला पडले त्या हे बघा इथं तुम्हाला दिसते त्या टोटली 20 ऑर्डर आहेत त्या. 20 सकाळपासून ऑर्डर मध्ये 5-5 किलोच्या काय 2-3 आहेत त्या, 2-2 किलोच्या 5-6 आहेत त्या. अशा ऑर्डरी पडले त्या. तर सुरत वरून आहेत त्या, बेंगलोर वरून आहेत त्या, प्रत्येक ठिकाणावरून ऑर्डरी आहेत त्या. आणि खरं सांगायचं मित्रांनो, आपण जे ह्या व्यवसायाला सुरुवात केली ती कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की आपला मसाला राज्याच्या बाहेर जाईल, परराज्यात जाईल, तिथनं आपल्याला ऑर्डरी पडतेल्या. पण खरंच आपला इतका एक नंबर ब्रँड बनायला लागलाय की आपल्या ह्या मसाल्याला परराज्यातनं ऑर्डर यायला लागलेल्या. आणि ते बी एकदम 4-4 आणि 5-5 किलो यायला लागलेले. अगोदर मन असं खचत होतं, व्यवसाय आपण चालू करतोय, प्रत्येकानेच केले तर आपल्या मसाल्याला मागणी येईल का नाही. पण कविता मुटका मसाला, काळा मुटका मसाला, जी नाव आपण ठेवलं, जी ब्रँड बनवलाय, आपला मसाला ओला आहे. आता बरेच लोक म्हणते ती मसाला कमी म्हणजे सुका मसाला दिला की जास्त बसतोय, वल्ला मसाला दिला की कमी बसतोय. वल्याचा आणि सुक्याचा काय फरक नाही. मसाला यायचा तेवढा येतो, पण मसाल्याची क्वालिटी काय आहे ती बघायला पाहिजे. इथं नुसतं उगा चूल पेटवायची, चुलीवर ठेवायचं, पळीभर तेल वाटायचं, भाजून काढायचं, माझा मसाला. आपण फकी कोणाला देत नाही. आणि फकी तुम्हाला उघड सांगतो, जास्त दिवस राहिली तर ती इरी जाते. पण आपला वल्ला मसाला हाय असा जरी तुम्ही ठेवला तरी इरी जात नाही. आणि ह्याची चव त्या टायमाला बी 7-8 महिन्यांनी तशीच लागणार, आता पण तशीच लागणार. आणि ह्यात आता तुम्हाला मी फर्स्ट एक सांगतो बरं का. नाशिकच्या वैशाली देवकुळे म्हणून आहेत, गोळीबार मैदान त्यांचा ऍड्रेस पडतो, नाव त्यांचं ते आहे. तर ते ताई प्रत्येक महिन्याला त्यांचा मसाला संपला की आपल्याला ऑर्डर टाकते. न फोन करता जसं आपण मसाला व्यवसाय चालू केला आणि जसं त्यांनी आपल्याकडे घेतलाय मसाला तेव्हापासून त्यांची ऑर्डर आज तागायची बंद नाही. अशी किती तर कस्टमर आहेत की जसं त्यांचा मसाला संपल तसा आपल्याकडून घेतात. अशा इकडल्या कर्नाटकच्या एक ताई येत्या की प्रत्येक महिन्याला 2 किलो मसाला घेते त्या. प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रतिसाद चांगला आहे. सगळ्यांचा आशीर्वाद असाच तुमचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद हा. आणि तुमचा सपोर्ट, त्यामुळे आपला व्यवसाय चालायला लागला. आणि ही ऑर्डर मी तुम्हाला दाखवली त्या की आज सकाळपासून पडलेली आहे त्या. आता आजपासून आता ही ऑर्डर टाकल्यापासून जे काय पडतील ती उद्या ती उद्या. पण दररोज हीच व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर जुळत नाही. त्यामुळं फक्त येते त्या ऑर्डरी कशा जाते त्या, फक्त सांगण्याचा फरक एकच आहे की काय दादानी ताईंनी कमेंट केले की तुम्ही वल्ला मसाला करून देताय, तेल ओतून देताय. तेल ओतून देत नाही, आपण जे बनवतोय मसाला असा बनवायला आपण ज्या डंगावर कुठाय जातोय तिथं आपल्याला 70 ते 80 रुपये किलो चार्ज लागतोय. असं 40 रुपये 50 रुपयाने देते ती करून फकी. आपला मसाला असा आहे, त्यांना ताप होतोय म्हणून आपण ती म्हणत तेवढे चार्जेस त्यांना देतोय. आणि थोड्याच दिवसात आपला स्वतःचा डंग पण येणारच आहे. पण ती येतोय आपल्याला ज्यादा जरा ताप होतोय, त्रास होतोय, असं नका. पण मसाला कमी बसतोय म्हणून ते तेल वाटायचं नाही नाही तसं नाही, काही योग्य नाही. मसाला करण्याची पद्धतच वेगळी आहे बहिणीनं. जी काही माझा मसाला आहे का नाही, मसाला करण्याची पद्धतच वेगळी आहे. त्यामुळं जी काय असेल ती मसाला असं एकदम मिळून येतोय आणि एकजीव झाल्यामुळे मसाल्याला क्वालिटी वेगळी येते. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि माझी करण्याची पद्धत म्हणजे माझ्या सासूने शिकवलेलं आहे. जशी माझी सासू करत होती तसंच मी करते. आम्ही तुम्हाला स्पष्ट दाखवलंय, आम्ही कुठलीही वस्तू भाजून घेत नाही, पूर्ण तळूनच काढतोय. त्यामुळे बारीक व्हायला बी वेळ जातोय. जिथं आपण मसाला करायला जातोय त्यांना बी त्रास तिथं भरपूर होतोय, कारण ओलसर असलेली वस्तू लगी बारीक होत नाही, त्यामुळे ताप जास्त होतो. आता आम्ही जे मटणाच्या दिवशी कोंबड्याच्या ही रेसिपी करून दाखवली होती त्याला बी बरेच जणांनी कमेंट टाकली की तुम्ही भाजीत तेल ज्यादा वापरताय. गावंढळ कोंबडी, गावाकडल्या कोंबडीला चरबी जास्त असते. एक पळे आपण तेल टाकून त्यात जरी ती शिजवली तर भरपूर तेल सुटतं. आणि आपण ज्या भाज्या बनवतोय ते तुम्हाला किती तेल ओततोय हे स्पष्ट दाखवतोय, काय काय टाकतोय ते दाखवतोय. हे मसाला टाकला तर तेल कमी वापरलं तर चांगलं चविष्ट भाजी आणि चांगली हिच्या भाषेत काळी खरकुटी भाजी एकदम मस्त होती बहिणी. फक्त करणाऱ्यांच्या हाताला चव पाहिजे एवढाच विषय आहे. एकाला जुळतं म्हणून सगळ्याला जुळतं असा विषय नाही. सगळ्यात जेवढ्या आहेत त्या ताई
तेवढ्या सगळेच भाजी बनवते ते सगळेच घरचे स्वयंपाक बनवते. पण काय दादा म्हणते तर तुमचं तिखट लय झणझणीत आहे, मग किती टाकायचं? अहो तुम्ही स्वयंपाक बनवताना जे त्याच्या इच्छेनं तुम्हाला तिखट बनवायचं 1 चमचा टाका, अर्धा टाका, जे त्याची इच्छा राहते. आम्हाला झणझण खायची सवय लागली. जसं घरचा ब्रँड आम्ही पहिले बी सांगितले बनवलाय, जसं घरचा मसाला चालू झालाय तसं आम्ही तिखट खायला लागलो. ह्याच्या अगोदर आम्ही कधी तिखट खाल्लं नव्हतं. म्हणजे कसं लेकरं आहे ती त्यामुळे आम्ही सॉफ्टच आपलं करायचो. पण आता लेकरांनी पण अशी आवड लागली एखाद दिवशी जरा भाजी बिशी सप केली तर मध्ये मम्मी झणझणीत भाजी कर, पोट काय भरत नाही. आपल्या मसाल्याचं एकदम कालवण कसं रेगेल झालं पाहिजे आहे का नाही? भाजी हा? एक नंबर होते हा. ते, साध्या असू द्या कशा बी असू द्या. आता रात्री वांग बनवलं होतं, तिला म्हणलं होतं जरा तिखट कमी कर, तरी हिनं हे जेव्हा केलं होतं तिखट कमी असलं की कालवण सपक लागतं. ते पण तिखट कमी करायची भानगड काय? त्यात काय मसाल्यात तिखट कमी होत नाही किंवा जादा होत नाही असा इफेक्ट काय नाही. फक्त जी भाजीत आपण आपल्या भरणी असू द्या, डबा असू द्या, त्यात चमच्याचं माप असतं, ते अर्धा चमचा टाकला कलर येतो पण भाजी सॉफ्ट लागते. आणि तीच फुल टाकला तरी 1 नंबर कडक भाजी होती. जे त्याच्या म्हणजे इच्छेची प्रश्न आहे. खाण्यावर असतंय. आता आमच्यात तर बायमा तुम्हाला दाखवते, मोठं पातेलं भरून मटणा पिटणाची भाजी बनवायची असली 2 चमचे मसाला टाकते, एकदम 1 नंबर खारकुटी बिन भाजी बी एकदम टेस्ट. आणि असा गैरसमज करू नका की ह्या मसाल्यानं भाज्या पाण्यागत होत्या. पाण्यागत नाही, भाज्या मिळून येते. आता एका दादानं प्रश्न विचारले, तुमचा मसाला टाकल्यावर आम्ही त्यात खोबरं टाकू का, कोथिंबीर टाकू का? मसाल्यात असं कुठलं प्रोडक्ट, कुठलाच मसाला आज टाकायचा असा बनला नाही. त्यात खोबरं बी येतंय, कोथिंबीर बी येते, आलं बी येतंय, लसूण बी येतोय. हा आता येतंय लसूण, खोबरं, धन हे असलं मसाला राहतात. पण कोथिंबीर आणि आलं कधी येत नसतंय. मसाला तो टिकत नाही. त्यामुळे जे त्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आणि आज देखील आपल्यात बघा मटणाला संध्याकाळी मस्त भाजी देत. आज बी आता पार्सल टाकायला गेल्यावर येताना घेऊन येणार, तुम्हाला अजून भाजी करून दाखवतो. आवड सगळी म्हणते 3 नंबर सांगा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं, नंबर तर सांगा की. तर आपला शॉर्ट व्हिडिओ आहे का नाही, इंस्टावर जावा, फेसबुकवर जावा, युट्यूबवर जावा, शॉर्ट व्हिडिओवर आपला नंबर दिलेला आहे. जी लॉंग व्हिडिओ बघतेत ते आपल्याला डायरेक्ट कमेंट करून रेट बी विचारते आणि कसा ऑर्डर करायचं विचारतात. तर त्यांच्याकरता नंबर तोंडानं सांगतो, 95 29 26 50 96. याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाका, तुम्हाला रिप्लाय देता येईल. आणि व्हॉट्सअपवर जर रिप्लाय वेळेला नाही भेटला तर समजून जावा की आमच्या मागं कामं भरपूर आहेत. त्यामुळे जरी शक्यतो फोन केला तर कसा का असं ना उचलता येईल, पण प्रत्येकाला रिप्लाय देणं जुळत नाही. दिवसाकाठी नाही म्हणलं तर 600 ते 700 लोकांचा कॉल येतात. आणि प्रत्येकाला जर रिप्लाय देत बसलो तर तेवढ्या गोष्टी अशक्य आहेत. कारण आमच्या मागे बी घरातलं काम असतंय, शेती आहे, जित्राबाई ती सगळं बघावं लागतंय आणि त्यातनं ती वेळ द्यावं लागतंय. कारण करता आमच्या घरात आम्ही दोघंच आहे. लेकरं तर 2 शाळेला जाते, ते आमच्या मागे शेतीचं, दाराचं, गुरांचं, शेळ्यांचं सगळं काम असतं. त्यामुळे वेळ नाही भेटला तर तुम्ही काय रागाला जाऊ नका, तुम्हाला रिप्लाय देईल. भला आता तुम्ही मेसेज टाकला तर तुम्हाला लगेच 1-2 तासात नाही, पण 3-4 तासांतर रिप्लाय तुम्हाला भेटल. त्यामुळे रिप्लाय भेटतोय. जरी आम्ही काय कामात असलो तर रिप्लाय येत नाही, तुम्ही डायरेक्ट फोन केला तरी चालतंय. तुम्हाला ह्यांनी नंबर सांगितलाय, माझा काय तोंडपाठ नाही बहिणीनं नंबर, ह्यांचा तोंडपाठ आहे नंबर. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कॉल करून दाजी संग बोलला तरी चालतंय, काय टेन्शन नाही. हाय असं डोळ्यात देखत आहे तुमच्या. मसाला ऑर्डर करा, तुमच्या घरी माझा काळा मुटका मसाला येऊ द्या. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी.